मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर आज आपण बनवणार आहोत अळूच्या पानाची वडी, खमंग आणि कुरकुरीत. तर ॲक्च्युली ना आमच्या इकडे यांना अळूचे पानं नाही म्हणत, तर यांना आम्ही बरम्याचे पानं म्हणतो. अळूचे पानं म्हणजे ज्या पानापासून, पानाच्या झाडापासून आपल्याला अरबी मिळते त्याला अळूचे पानं, आणि आमच्या इकडे कोचईचे पानं सुद्धा म्हणतात. आणि जे गर्द ग्रीन कलरचे असतात, जास्त डार्क ग्रीन कलरचे असतात, काळपट ग्रीन कलरचे असतात, त्यांना आम्ही बरम्याचे पानं म्हणतो. तर कमेंट करून नक्की सांगा की मी म्हटलं ते सांगितलं ते बरोबर आहे की नाही. जर कमेंट करून नक्की सांगा मला. तर आज आपण बनवणार आहोत बरम्याच्या पानाची वडी. त्यासाठी मी बेसनाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ नाही घेतलं आहे, तर मी चण्याची डाळ आणि तांदूळ सकाळी 2 तासाआधी मी भिजवून ठेवलेले आहेत. तर हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. याच्यामध्ये आपण कढीपत्ता, चवीनुसार मिर्च, म्हणजे जेवढे पानं असतील आपल्याला बनवायचे असेल, जेवढे आपल्याला तिखट पाहिजे असेल त्या चवीनुसार आपण मिरची घालू शकतो, आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ, आणि तुमच्याकडे जर लिंबू असेल तर तुम्ही लिंबू सुद्धा घालू शकता. आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया. त्याच्यामध्ये आपण घालूया कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची. याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. आपल्याकडे समजा पीठ अवेलेबल नसेल तर आपण चण्याची डाळ आणि तांदूळ भिजू घालून आपण त्यांची पेस्ट करून पानांना लावून आपण वडी करू शकतो. ह्या पेस्टमुळे वडी ही एकदम आपली पेस्ट झाली आहे तयार. पेस्ट आपण वाट्यामध्ये काढून घेऊया. याच्यामध्ये आपण थोडं हळद, अद्रक लसणची पेस्ट घालूया. अद्रक लसणच्या पेस्ट नंतर आपण याच्यामध्ये हळद घालूया थोडी. आपला मिक्सर झालाय तयार. आता आपण हा मिक्सर आपण पानांना लावून घेऊया. पानं स्वच्छ मी धुवून घेतले आहेत. मी एक ताट घेतला आहे, उलटा करून आपण हे पानं असे उलटी ठेवायची, सरळ ठेवायचे नाही, असं ठेवायचं, आणि यावर आपण हा मिक्सर लावून घ्यायचा. ह्या पेस्टमुळे आपली जी वडी असते ती अतिशय कुरकुरीत आणि छान खमंग होते. मग एक पान उलटं ठेवायचं असं. छान अशी घट्ट घडी करून आपण याला गुंडाळत जायचं. ही सुटू नये म्हणून आपण अशी पेस्ट लावून घ्यायची आजूबाजूने. छान झाली आपली वडी तयार. तर आपली वडी ही उकळून झालेली आहे, वाफवून झालेली आहे, छान शिजलेली आहे. आपण याच्यामध्ये हा चाकू घालून बघूया असं. तर आपल्याला याच्यासोबत काहीच नाही चिकटणार, तेव्हा आपण समजून जायचं की ही वडी आपली छान पूर्णपणे शिजलेली आहे. आता आपण याचे काप थंडी होऊ देऊया याच्यात थोडा वेळ, आणि थंडी झाल्यानंतर आपण याचे छान गोल गोल काप करूया. आपण ही वडी 2 प्रकारे खाऊ शकतो. एक म्हणजे फोडणी दिलेली, आणि एक म्हणजे तळून केलेली. तर मी आता हिला थंडी होऊ देते थोडा वेळ. आता ही आपली वडी वाफवून झालेली आहे छान प्रकारे.
आता ही वाफवून झाल्यानंतर थोडं आपण थंड करूया. थंड झाल्यानंतर आपण छान याचे गोल गोल काप करून आपण तळून घेऊया. तर आपला तेल गरम झालेला आहे आणि ही वडी बघा मी अशा प्रकारे गोल गोल छान कापून घेतलेली आहे. आता आपण हे गरम तेलातच तळून घेऊया. गरम तेलात तळल्याने काय होते, छान कुरकुरीत होतात. आणि बघा आपली वडी एकदम असे छान गोल गोल बनलेली आहे. अशी वेगवेगळी सुकलेली नाही तर पुन्हा पुन्हाची वडी अशी वेगवेगळी सुकलेली असते. आणि हे जे आपण पेस्ट करून इथं लावलेलं आहे पानांना, ही वडी एकदम कुरकुरीत आणि छान खमंग होते. तर आपण ही छान कुरकुरीत तळून घेऊया. छान एकदम गरम तेलामध्येच तळूया 5-10 मिनिटं. ही बघा आपली वडी झाली आहे तयार, छान खमंग आणि कुरकुरीत. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही वडी तयार करू शकता. तर दुसरा प्रकार म्हणजे आपण जी वडी वाफवलेली आहे तिला आपण तिचे बारीक काप करून आपण तिला फोडणी देऊन करूया. तर चला मग बनवूया आपण. तर तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घेऊ, कढीपत्ते घेऊ आणि मोहरी घेऊ. याचा आपण तडका लावूया. छान फोडणी देऊया. फोडणी दिलेली वडी सुद्धा खूप छान वाटते. छान परतून घेऊया याला. जास्त पण एकदम परतायचं नाही कांदा, थोडं मऊसूतच असू द्यायचं, तेव्हा वडी खूप छान वाटते. आणि हे वडीचे असे बारीक काप करून घ्यायचे आणि यामध्ये घालून घ्यायचे. छान याला छान फ्राय करायचं आणि खायचं. खायला खूप टेस्टी वाटते अशी वडी सुद्धा. आपण ही वरणासोबत भातासोबत सुद्धा खाऊ शकतो. आपली वडी छान ही परतून झालेली आहे. आपण हे प्लेटमध्ये घेऊया छान. आणि याच्यावर गार्निशिंगसाठी आपण थोडी तीळ घालूया. तुम्ही करून बघा मित्रांनो, खूप छान वाटते. तळून केलेली वडी सुद्धा छान वाटते आणि ही आपण फोडणी दिलेली वडी सुद्धा खूप छान वाटते. त्याच्यावर छान आपण ही तीळ अशी गार्निश करून घेऊया. बघा खूप छान. आणि तुम्ही नक्की करून बघा आणि टेस्ट करून बघा. ही बघा आपली दोन्ही प्रकारची वडी तयार झालेली आहे. ही तळून केलेली आणि ही फोडणी दिलेली, दोन्ही तुम्ही करून बघा आणि खूप छान टेस्टी वाटते. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर माझी रेसिपी छान वाटली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.